नमस्कार. आपण या ठिकाणी बघतोय की तळदेव गट आणि गण राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी संजयजी गायकवाड आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी वाडा कुंभृषी गणातून सचिनदादा उतेकर आहेत. या दोन्ही उमेदवारांकडून खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणा आणि पुढील ज्या काही राजकीय गोष्टी असतील त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपलं DDM न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण या निवडणुकीकडं खऱ्या अर्थानं म्हणजे अगदी सगळी जी 67-68 गावं आहेत ती प्रत्येक घरोघरी भेटी दिलेल्या आहेत. तर एकूण जो तुमचा हा प्रचार यंत्रणेचा दौरा आणि लोकांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद याबद्दल काय सांगाल? नमस्कार. मी संजयबाबा गायकवाड तळदेव गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी करतोय. माझे सहकारी सचिन उतेकर कुंभृषी गणातून उमेदवारी करत आहेत. गेले 8-10 दिवस या विभागामध्ये आम्ही प्रचार दौऱ्यानिमित्त फिरत असताना आमची ज्या लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून या राजकारणामध्ये आलो, स्वर्गीय बाळासाहेब बिलारे असतील, स्वर्गीय बापू असतील, स्वर्गीय कोंडीबादादा जाधव असतील, स्वर्गीय जिजी अण्णा असतील, या सर्वांचे संस्कार असलेली आम्ही मंडळी आहोत. आणि खरं तर या जनतेमध्ये फिरत असताना एकतर 8 वर्षानंतर 9 वर्षानंतर निवडणूक लागते. त्यामुळं हा लागलेला विलंब आणि या सर्व या गोष्टीचे जर तळागाळामध्ये गेल्यानंतर त्याचे प्रतिसाद पाहायला मिळाले. खरोखर लोकशाही हरवली की काय असा प्रश्न जनतेतून त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. आणि हे सगळं करत असताना जनतेनं ज्या आमच्या कैलासवासी बाळासाहेब बिलारेंनी किंबहुना जिजी अण्णा असतील यांनी जी पद्धत वापरली होती तीच पद्धत वापरून आम्ही जनतेमध्ये जातोय, विकासाचा अजेंडा घेऊन जातोय. आमचे नामदार मकरंदाबा पाटील यांनी या कोयना पुनर्वसनचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते खातं स्वीकारलेलं आहे. याची जाण या कोयना पुनर्वसित 44 गावांना आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये हा कुंभृषी पट्टा अतिवृष्टीमध्ये अतिशय वाईट अवस्था झाली होती. जगाशी संपर्क तुटला होता. 2 वर्षामध्ये मकरंदाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्त्यांनी तो पुन्हा उभारला. या शेतकरी देशोधडीला लागला होता, तो शेतकरी पुन्हा उभारला. हे सर्व आम्ही केलेलं आहे. विकास काम प्रत्येक गावात जाईल तर ती सगळे कामं आम्हीच केलेले आहेत. हा अजेंडा घेऊन आम्ही त्या गावागावामध्ये जातोय. तळागाळातला 7-8 वर्षाच्या मुलापासून ते 70-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत आम्ही सर्वजण आमच्यावरती प्रेम करतायत. आणि आमच्या जी राजकीय कारकिर्दीतली जुनी माणसं होती त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो आहे याची जाण ठेवणारी माणसं आहेत. त्यामुळं आमच्या समोर कोण उभं आहे किंवा काय आहे याहीपेक्षा आमची माणसं आमच्यासोबत आहेत आणि ती आम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, परंतु संयम ठेवणारी आमची मानसिकता आहे किंवा संयम ठेवणारी आम्ही माणसं आहोत. त्यामुळं आम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आम्ही अहिंसावादी नाही, अहिंसावादी आहे. आणि त्यामुळं खरं तर आमचे माणसं किंवा आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या निवडणुकीमध्ये होणार नाही. आम्ही हात जोडून मत मागणारे आहोत. खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच आपल्या या गटामध्ये भाजपचे उमेदवार आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्याशी बातचीत केल्यावर ते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, आज भाजपकडून सुभाषदादा सोनकर लढत आहेत. तर याचा काय आपल्या पक्षाला काही नुकसान होऊ शकतं का? खरं तर एखादा कार्यकर्ता जर दिशा बदलत असेल तर ती दिशा बदलल्यानंतर कार्यकर्त्याची मानसिकता बदलली आहे, परंतु त्या जनतेची मानसिकता बदलणं गरजेचं असतं. जनता आमच्यासोबत आहे. त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिल्याने त्यांनी ती दिशा बदलली आणि दुसऱ्या पक्षात गेले. परंतु जो पक्ष ज्या पक्षानं या जडणघडण या तालुक्यातल्या या जनतेची केलेली आहे ती जनतेनं लक्षात ठेवलेली आहे. त्यामुळे जनता आमच्यासोबतच आहे. त्यांच्यासोबत कोण आहे ते त्यांनाच माहीत असेल. शिवसेनेचे उमेदवार नवीन आहेत, राजकीय वारसा काही नाही आहे. नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन ते निवडणुकीत लढत आहेत. खऱ्या अर्थानं नात्यागोत्याचा ही समाज व्यवस्था ते तुमच्या देखील नात्यात आहेत. तर एकूण या उमेदवारांकडे कशा पद्धतीनं आपण बघताय? नाही, आमचा प्रत्येक उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून
भाड्याने घेतला जातोय. म्हणजे आता तुम्ही देशाची राज्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर इकडं नाराज की तिकडं तिकीट. तसंच समजा सुभाष सोनकर असतील आमच्याकडे नाराज तिकडे तिकीट. त्याच पद्धतीनं संजय मोरे हे स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा असतील आणि आमच्याबरोबर असणारे आमचे कार्यकर्ते आहेत, आमच्या तालमीत वाढलेले आहेत, परंतु त्यांनी काही कारणास्तव शिंदे साहेबांकडे गेलेत आणि तिकडून त्यांनी तिकीट घेतले. म्हणजे हे राष्ट्रवादीच्या तालमीत खेळलेले वाढलेले जे समोरचे उमेदवार आहेत, त्यामुळं ज्या काही खाचाखोचा असतील त्या आमच्याकडून शिकलेत, त्यामुळं आम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्ञात आहेत. संजय उतेकर सारख्या सर्वसामान्य खऱ्या अर्थानं उमेदवाराला संधी देऊन आज शेतकरी वर्ग संजय उतेकर यांच्या पाठीशी असताना दिसतोय. चर्चा अशी कुठंतरी होत होती की बाबा खऱ्या अर्थानं जर राजकारणात पैसा असेल तरच उमेदवारी मिळते, मात्र संजय उतेकरांना उमेदवारी आपण पक्षानं देऊन जो काय त्यांना न्याय दिलेला याबद्दल काय सांगाल? खरोखर सर्वांचीच आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता होती की गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये संजय उतेकर यांनी कडे उमेदवारी मागितली होती. त्यांना त्यावेळेस आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही आणि ती देऊ शकल्यामुळं ते नाराज झाले होते. खोतखोरी मुलगा आहे, हुशार आहे आणि एज्युकेटेड आहे, शेतीविषयक ज्ञान आहे, प्रशासनामधलं अतिशय चांगलं ज्ञान आहे आणि एक चांगला सुसंस्कृत उमेदवार म्हणून त्याच्याकडं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाहत होती. परंतु त्यांच्या समोर देखील काही कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते होते, परंतु त्यांचं वय कमी होतं. त्यांना सांगितलं तुम्हाला पुढे संधी देऊ आणि असा होतकरू उमेदवार जर आज आपण थांबवला, पैसे हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजेंडा नाही. पैशापेक्षा ही लाख मोलाची माणसं आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे उतेकरकडे पैसे आहेत का नाही आहेत त्याच्यापेक्षा आम्ही त्यांच्यासोबत आहोत, जनता त्यांच्यासोबत आहे, त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला लक्षात येईल. आपण आपल्या माणसासोबतच लढतोय, उद्या आपण सर्व एकत्र येणार आहात, पण निवडणूक म्हटलं तर ही निवडणूक आपण कशा पद्धतीने निवडणूक म्हणून निवडणूक लढणार आहे की आणखी वेगळ्या पद्धतीने लढते बाबा? नाही, आमची माणसं आमच्या बरोबर लढतायत हा प्रश्न चुकीचा आहे. कारण त्यांनी पक्ष बदलला तिथंच विषय संपला. आम्ही निष्ठावंत आहोत. आमच्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरामध्ये संस्कार आहेत काँग्रेसचे आणि ते संस्कार टिकून आम्ही आजपर्यंत येतोय. तसं त्यांनी जसे पक्ष बदलले तसे बाळासाहेब भिलारे गेल्यानंतर मलाही पक्ष बदलता आले असते, परंतु आमच्या वडिलांचे संस्कार जे काँग्रेस विचाराचे आहेत, यशवंत विचाराचे आहेत, तो यशवंत विचार टिकवण्यासाठी आम्ही उभे आहोत. सगळीच माणसं काही पैशाच्या लालसेनं किंवा पैशासाठी राजकारण किंवा समाजकारण करत नाहीत. काही गोष्टी एक समाजाचं काहीतरी देणं करी लागतो, हा समाज घडवायचा असतो, हा समाजाप्रती काहीतरी भावना असतात, म्हणून ती त्या जागेवर राहतात. आणि राजकारण संपल्यानंतर, निवडणूक संपल्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष त्यांचा मोठा करावा, आम्ही आमचा पक्ष मोठा करू. आमचं त्यांचा काही संबंध नाही. मैत्री ही मैत्रीच्या ठिकाणी राहते, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहते. खऱ्या अर्थानं या 22 गावचा जो बालेकिल्ला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, याच बालेकिल्ल्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्याचप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सभा झाली. खऱ्या अर्थानं या दोन्ही मंत्र्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्यामुळे लोकांचं जनमतामध्ये काही बदल होईल का? लोक राष्ट्रवादीसोबतच राहतील? अर्थातच जनमत बदलणार. एवढे मोठी माणसं येत आहेत, आमच्या छोट्या छोट्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध म्हणजे सभा घेत आहेत. हा खरं तर आम्हाला मोठं करण्यासाठी ते आले होते, त्यांना मी धन्यवाद देईन. कारण आमचे मंत्री महोदय किंवा कोणी या ठिकाणी आले नाहीत. आमचे देखील राज्याचे कॅबिनेट मंत्री मकरंदाबा होते, परंतु आम्ही बोलवलं नाही. दुर्दैवानं आमचं नेतृत्व आमच्यापासून हरपलं आणि त्याच्या दुःखाचा डोंगर आमच्यावरती आहे, कार्यकर्त्यांवरती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही खरं तर ही निवडणूक ही अतिशय शांततामय वातावरणामध्ये आम्ही करत आहोत. आता त्यांनी कोणाला आणायचं कोणाला नाही आणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. शिंदेसाहेब आमच्याही जवळचे आहेत, शिवेंद्रबाबाही आमच्या जवळचे आहेत, ही सर्व मंडळी, परंतु त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी करतायत, त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. आमच्या पक्षासाठी आमची जनता आहे, आम्ही तेच वारंवार सांगतोय. जनतेचं मतपरिवर्तन करायला जे 40-50 वर्ष या जनतेच्या मनावरती जे बिंबवलेलं आहे ते काढायला काही एक सबब निघेल असं मला वाटत नाही. खऱ्या अर्थानं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षाची वरिष्ठ जे मंत्री महोदय ते सत्तेमध्ये राज्य एकत्र बसून चालवतात, पण खाली
तालुका लेवलला हे कुठंतरी एकमेकांच्या विरोधात होतो आहे. राजकारण पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं जर एका विचारानं आपल्या तालुक्यामध्ये जर कुठं बैठक्या झाल्या असत्या तर जननायक मकरंद आबांनाही मानणारा वर्ग खूप आहे, एकनाथ शिंदेंच्या पाठीशी जनता खूप आहे. कुठंतरी जर बिनविरोध झाले असते तर नक्कीच तालुक्याचा फायदा झाला असता का, याच्याबद्दल काय सांगाल? बिनविरोध निवडणुका झाल्या असते या गोष्टीवर तर माझा विश्वास बसतच नाही, कारण कोण नाही कोणतरी पाय ओढायला येणारच असतोय. आणि राहिला प्रश्न की ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस काही मंडळी शिवसेनेची नामदार मकरंद पाटील साहेबांच्याकडे गेले होते. त्यांनी प्रस्ताव ठेवला होता की बाबा आपण ही निवडणुकीसाठी तुम्ही जरा लक्ष घाला. त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुमचा प्रस्ताव काय येतो, तुमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि आमच्याकडे या आणि आम्ही सकारात्मक त्याला पाठिंबा देऊ. परंतु ती गोष्ट काही तशी झाली नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विषय आला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत मंत्री महोदयांना कॉल आला की आम्हाला जिल्हा परिषदेचा गट सोडा म्हटल्यावरती ह्या तालुक्याचं नेतृत्व मी गेली 20-25 वर्ष करतोय, कार्यकर्ता म्हणून लोकांच्या मध्ये राबतोय आणि एकच गट ओपन होता आणि त्याच गटावरती त्यांनी मागणी केली. आणि मग मकरंद आबासाहेबांनी त्यांना सांगितलं माझा एक प्रमुख कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि त्याला जर घरी बसवायचं आणि तुम्हाला गट सोडायचा तर ते कसं शक्य आहे. तरीसुद्धा त्यांनी हट्ट धरला की बाबा त्या काय करायचं त्याचं ते मी बघीन, परंतु तो गट माझ्यासाठी सोडा. मकरंद पाटील साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी आम्हाला राजू शेठ राजपुरे असतील, मी असेल, आमच्या दोघांशी चर्चा केली की असा प्रस्ताव आलेला आहे तर आपण काय करायचं. तर आम्ही म्हटलं की मग तालुक्यात जर नेतृत्व करायला माणूसच राहणार नाही ना, मग हे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं. तरीसुद्धा ते म्हणलेत की आपण काय करायचं ते ठरवूया. म्हणून एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला शब्द टाकला आहे तर तो शब्द आपण डावलायचा नाही असे आम्हाला देखील त्यांनी सूचना केल्या. आम्ही देखील त्याचं पालन केलं. मला म्हटले बाबा तुम्हाला थांबावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे साहेब की मी थांबतो. शिंदे साहेबांचा शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. गेले 15-20 वर्षे त्यांच्या कार्यकर्ता म्हणून किंबहुना त्यांच्याशी संबंध आपले आहेत, त्यामुळे मी थांबण्याची भूमिका घेतली. परंतु काही मंडळींनी त्याच्यामध्ये आम्ही त्याला शब्दही कळवला शिंदे साहेबांना की आम्ही तुम्हाला गट सोडला, तुम्ही बाकीच्या खालच्या सीट आहेत त्या आमच्या बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा असा निरोप गेला. पुन्हा ते मीटिंग घेतली. या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलणं झालं आणि हे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते ही गोष्ट मानायला तयार नाहीत. त्यांनी म्हटले खालच्या पंचायत समितीच्याही दोन्ही सीटा सोडा, जिल्हा परिषदेचा गटही सोडा. मग हे सगळं सोडल्यावर आम्ही काय करायचं काय, हा म्हणजे आमचा पक्षच संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार. मग आम्ही म्हटलं की शिंदे साहेबांनी आमच्याकडं एक गटाची सीट मागितली, ती आम्ही देतोय, ती घ्यायची असेल तर घ्या, अन्यथा तुमचं तुम्ही ठरवा. आणि त्यांनी ठरवलं, निवडणूक लावली. आम्ही 2 पावलं मागे गेलो. माझ्यासारखा कार्यकर्ता, शिंदे साहेबांचा शब्द पाळणारा कार्यकर्ता, त्यांच्या शब्दाला मान दिला. मी थांबण्याची भूमिका घेतली, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो शब्द, साहेबांचा शब्द खोडून टाकला. शेवटचा प्रश्न, जागृत मतदारांना काय आवाहन कराल? जागरूक मतदारांनी एवढंच लक्षात ठेवावं की आपण दऱ्याकपारीमध्ये, अडचणीमध्ये, डोंगराळ ठिकाणी राहतो. आजपर्यंत ज्या लोकांनी विकास केला, इथून पुढेही विकास करतील. आमच्याकडे असे उमेदवार आहेत की त्यांनी राजकारण डोळ्यासमोर न ठेवता समाजकारण म्हणून आजपर्यंत या जनतेमध्ये गेले. अशा लोकांनाच त्यांनी चॉईस करावं किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या बाकीच्या काही शक्ती वापरात येतील त्यापासून दूर राहावं. आणि एक समाजाची 105ची गाडी आहे, त्या 105च्या संस्कृतीप्रमाणे मतदारांनी देखील आपलं मत सुसंस्कृत उमेदवाराला द्यावं आणि चांगल्या प्रकारचं मतदान करून, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आजपर्यंतचा विकास केलेला आहे, इथून पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस करणार. आमचे या तालुक्याचे आमदार मकरंद पाटील साहेब आहेत, ते राज्याचे मंत्री महोदय आहेत. त्यामुळं ही जनता राष्ट्रवादीच्याच पाठीमागे राहील आणि राहावं असं मी हात जोडून विनंती माझ्या जनतेला करणार आहे. धन्यवाद.